तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की अर्णव हा ईश्वरीबरोबर लग्न करून ईश्वरीला आता थेट घरी घेऊन आलेला असतो, ते सुद्धा स्वतःच्या। ईश्वरी ही अर्णवबरोबर वाद घालत असते की तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं, तर अर्णव तिला सांगत असतो की हे बघ, तुला सेफ करण्यासाठी त्यावेळेस मला जे योग्य वाटलं, जे सुचलं ना, मी ते केलं। त्यावर ईश्वरी म्हणत असते की तुम्ही सेफ करण्यासाठी नाही, तर तुम्ही तुमचा बदला घेण्यासाठी मुद्दाम माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, मला माहिती आहे। पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मिस्टर अर्णवराजे शिर्के, असं कोणत्याही मुलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं की लग्न होत नाही। तुम्ही विसरत असाल, पण याला काहीही अर्थ नाही आहे। आणि माझ्या बाबांनी माझ्या आणि राकेशजींच्या लग्नाची खूप सारी स्वप्न पाहिली होती, त्यामुळे मला हे लग्न मुळात मान्यच नाही आहे। बाबा, तुम्ही काही काळजीच करू नका, तुमच्या मर्जीच्या खिलाफ जाऊन मी या अर्णवराजे शिर्केंच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात कधीच मिरवणार नाही। मी हे मंगळसूत्र ताबडतोब काढून टाकते। एवढं बोलून आता इशू ही तिच्या मंगळसूत्राला काढण्यासाठी हात लावते, त्याबरोबर लगेचच बाबा ईश्वरीचा हात आणि मंगळसूत्र पकडतात। आता बाबांच्या हाताची मूवमेंट होत नसते, हालचाल होत नसते आणि एकाएकी त्यांचा हात हललेला असतो। हे बघून इशूला खूप मोठा धक्का बसतो, तर घरातले इतर सगळे सदस्यसुद्धा बघतच राहतात। वल्लरी मामी म्हणत असते, काही नाही, नाटक आहे, हे सगळं खोटं आहे। त्याबरोबर लगेचच आता नम्रता म्हणते, प्लीज मॅडम, तुम्ही असं नका म्हणू, आणि माझे बाबा का नाटक करतील? मग लगेचच आकाशसुद्धा म्हणतो, मम्मा तू जरा थांब, शांत राहा बरं। मग आता लगेचच अर्णव म्हणायला लागतो, एक मिनटं तुम्ही सगळ्यांनीच थांबा, त्यांना काहीतरी सांगायचं आहे। आणि मग तो आता जातो आणि ईश्वरीच्या बाबांजवळ बसतो आणि त्यांना विचारत असतो, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे ना? त्यावर ईश्वरीचे बाबा डोळ्यांनी होकार दर्शवतात, फक्त डोळ्यांच्या पापण्या चालू बंद करून। त्याबरोबर आता लगेचच लावण्य म्हणते, नाटक आहे हे सगळं यांचं। त्याबरोबर अर्णव लावण्यावरती जोरात ओरडतो, गप्प बस, माझ्या घरातल्या गोष्टींमध्ये बोलू नकोस, स्टे आउट ऑफ इट। त्याबरोबर लावण्य गप्प बसते, तर अर्णव म्हणत असतो, ईश्वरीने हे मंगळसूत्र काढायचं नाही असं म्हणत आहे ना तुमच्या? त्याबरोबर ते 2-3दा डोळे हलवून होकार दर्शवतात। त्याबरोबर आता लगेचच आजी म्हणत असते, ही मुलगी या घरात राहिलेली मला चालणार नाही, ताबडतोब निघून जा इकडनं ईश्वरी। त्याबरोबर आता लगेचच अंजलीताई म्हणायला लागते की आजी, अगं असं काय करतेस आणि हे काय बोलतेस तू? आता काहीही झालं, कसंही झालं तरी अर्णवने तिच्याशी लग्न केलं। त्याबरोबर वल्लरी मामी म्हणत असते की आत्ता ही मुलगीच म्हणाली ना, असं कोणाच्याही गळ्यात मंगळसूत्र घातल्याने लग्न होत नाही, नवरा बायको होत नाही म्हणून। मग तेच आता हिने लक्षात ठेवायचं, आपल्या अर्णवने गळ्यात घातलेलं मंगळसूत्र काढून आपल्याला परत द्यायचं आणि ताबडतोब चालतं व्हायचं। हवं असेल ना तर ते मंगळसूत्र ठेवून घे म्हणावं, नाही कारण काय आहे, विकलं मार्केटमध्ये तर त्याची हिला किंमत तरी मिळेल। ह्या अशा माणसांना ना पैशाची खूप हाव असते। त्याबरोबर लगेचच ईश्वरी म्हणते, वल्लरी मॅडम, मी काही बोलत नाही आहे, याचा अर्थ तुम्ही मला काहीही बोलत जाल असा होत नाही। त्याबरोबर वल्लरी म्हणत असते, मला शहाणपणा शिकवणारी तू कोण ग, रस्त्यावर राहणारी कुठची? त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते, पहिली गोष्ट, मंगळसूत्राची किंमत तुम्हाला माहिती नसेल ना तरी मला माहिती आहे। तुमच्यासाठी मंगळसूत्र म्हणजे फक्त एक दागिना आहे, पण मंगळसूत्रातले काळे मणी जे असतात ना, त्याला खरं महत्त्व आहे आणि माझ्यासाठी सुद्धा तेच महत्त्वाचे असतील। त्याबरोबर वल्लरी मामी म्हणते, झाला सगळ्या बाजूंनी शहाणपणा करून झाला का तुझा? चल निघ, चालती हो इकडनं। त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते की मला सुद्धा नाहीच थांबायचं इथे, मी सुद्धा निघूनच जाणार आहे। त्याबरोबर आता बाबा ईश्वरीला खुणवतात की नाही, तुला आता इथेच राहायचं आहे। इशू म्हणत असते, बाबा काय बोलत आहे? त्यावर आता बाबा सांगतात की तुला इथेच राहायचं आहे। आता ते फक्त नजरेने बोलत असतात, त्यांना बोलता येत नसतं। मग आता त्यांचा आधार बनतो तो म्हणजे अर्णव। अर्णव म्हणत असतो, तुम्हाला जे बोलायचं आहे ती वाक्य मी बोलेन, हो असेल तर तुम्ही डोळे हलवा 2 वेळा, आणि जर नाही असेल तर एकदाच हलवा। त्यावर बाबा 2दा डोळे हलवतात। मग अर्णव म्हणतो, हां असंच। मग तो म्हणत असतो की तुमची ही इच्छा आहे की ईश्वरीने हे घर सोडून जावं? त्यावर बाबा फक्त एकदा डोळे हलवतात। मग अर्णव म्हणतो, घर सोडून नाही जावं ही इच्छा आहे ना? त्यावर बाबा 2दा डोळे हलवतात। मग आता लगेचच अर्णव म्हणतो, बघ, तूच म्हणत होतीस ना की तुझ्या वडिलांना मी आवडत नाही म्हणून, मग आता एकाएकी एवढं त्यांचं मत परिवर्तन कसं काय झालं? काहीतरी गडबड असू शकते ना या सगळ्यामध्ये। त्याबरोबर आता लगेचच इकडे जयू म्हणत असते, ते काही नाही, आम्ही आमच्या इशूला आमच्याबरोबर घेऊन जाऊ, आम्ही आमच्या दादाला समजावू नंतर, कदाचित त्याला इशूचा राग आला असेल म्हणून सुद्धा तो असं बोलत असेल। त्याबरोबर लगेचच वल्लरी मामी लगेच म्हणायला लागते की घेऊन जा, आम्हाला पण तुमची मुलगी आमच्या घरात नकोच आहे। त्यावर जयू म्हणते, घेऊन जाणारच आहे। त्यावर आता
वल्लरी हकलत असते इशूला तर लगेचच जयवत्या इशूचा हात पकडते आणि म्हणते चल ग इशू. त्यावर अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि म्हणायला लागतो एक मिनटं, तुम्ही माझ्या बायकोला माझ्या घरातून असं हाताला पकडून बाहेर नाही घेऊन जाऊ शकत. त्याबरोबर आत्या म्हणत असते मी माझ्या भाचीला घेऊन जाते. त्यावर अर्णव म्हणतो आता सध्या ही तुमची भाची नाही माझी बायको आहे. तिच्या गळ्यात माझ्या नावाचं मंगळसूत्र आहे. तुम्हाला दिसत नसेल तर व्यवस्थित बघून घ्या किंवा डोळे तपासा. त्याबरोबर मग मात्र आता अंजलीताई म्हणायला लागते की प्लीज प्लीज तुम्ही सगळ्यांनी शांत व्हा. हे बघा या सगळ्यामध्ये भांडण वाढत चालले. त्यावर आता आजी ही म्हणायला लागते की नाही ही मुलगी मला ह्या घरात काहीही झालं तरी नको आहे. अर्णव म्हणतो ठीक आहे आजी, मग मी सुद्धा ईश्वरीबरोबर निघून जातो. त्यावर मग मात्र आजीचा नाईलाज होतो आणि आता आजीला ईश्वरीला घराबाहेर जाऊ देता येत नाही, कारण अर्णव हा किती हट्टी आहे हे आजीला अगदी व्यवस्थित माहिती आहे. जर तो म्हणालाय की मी नाही राहणार तर तो खरोखरच नाही राहणार. त्यामुळे आजी म्हणते ठीक आहे, मी या मुलीला या घरात राहण्याची परवानगी देते, पण मी हिला माझी सून म्हणून स्वीकारलेलं नाही आहे. ही माझी नातसून कधीच होऊ शकत नाही. आणि आता या मुलीच्या घरच्यांनी सुद्धा ताबडतोब इकडनं निघून जायला हवं, नाहीतर मी काय करेन मला नाही सांगते. त्याबरोबर मग मात्र लगेचच आता बाबा हे नमुताईकडे बघतात. त्यावर नमू म्हणते हो हो बाबा आपण निघूया इकडनं. आणि मग नमुताई आता लगेचच इशूला, आईला आणि घरात बाकी इतर सगळ्या सदस्यांना म्हणते की बाबांना इथे थांबण्याची इच्छा नाही आहे, तर मग आता आम्ही लोकं निघतो. त्याबरोबर आकाश म्हणतो मी सोडायला येतो बाहेर. आकाश ईश्वरीच्या फॅमिलीला अगदी रिस्पेक्टफुली बाहेर नेऊन व्यवस्थितपणे सोडतो आणि तुम्ही कोणीही काहीच काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. हळूहळू काय नेमकं घडलंय हे मी दादाकडून काढून घेतो आणि तुम्हा सगळ्यांना सुद्धा सांगतो, असं आता तो म्हणत असतो. त्याबरोबर आता लगेचच नम्रता ही आकाशला म्हणत असते आकाश सर आमच्या इशूला तेवढं सांभाळून घ्या. इशू लहान आहे, कधी काय बोलते पटकन ते म्हणजे चिडते, ती ओव्हर पॅनिक होते, तर तिला तेवढं सांभाळा. त्यावर आकाश म्हणत असतो काळजी करू नको, दादा आहे ना, दादा तिची व्यवस्थित काळजी घेईल. डोंट वरी, यू ऑल कॅन लिव्ह सेफली. त्याबरोबर लगेचच आता ती गाडीत बसते आणि आता सगळेजण तिकडनं निघून जायला लागतात. नमुताईसुद्धा मनातनं खूप खुश असते, कारण शेवटी तिला तर हेच वाटत असतं की अर्णव आणि ईश्वरीने एकत्र यावं, कारण त्या दोघांचंही एकमेकांवरती प्रेम आहे आणि जिथे प्रेम असतं तिथे नातं फसून नये असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. त्याबरोबर आता पुढे आपण पाहतो की आता इथे मात्र घरात खूपच दुःखाचं आणि टेन्शनचं वातावरण झालेलं असतं. तर अर्णव ईश्वरीला म्हणतो तू चल माझ्याबरोबर. तू ईश्वरीला घेऊन स्वतःच्या रूममध्ये येतो. रूममध्ये आल्याच्यानंतर आता त्याने ईश्वरीच्या दोन्ही खांद्यांवरती हात ठेवलेला असतो. तर हे बघून इशूला राग येतो. इशू म्हणते लांब हो माझ्यापासून, सोडा मला. इशू अर्णवचे दोन्ही हात झटकते. अर्णव हातांकडे बघायला लागतो, इशूकडे बघायला लागतो. तर इशू त्याला म्हणते लांब राहायचा माझ्यापासून, जवळ नाही यायचं माझ्या. अजिबात नाही. तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं ना, मला माहिती आहे. बदला घेतलात ना माझ्यापासून, पण लाज नाही वाटली तुम्हाला हे सगळं करताना? अहो स्वतःला मित्र म्हणवताना आणि मित्र मग हे असं वागतात. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो हे बघ मिसिंदर, तू एकदा माझं ऐकून घे. मला काय सांगायचं आहे ते तुला माहीतच नाही आहे. तू उगाचच्या उगाच ओव्हर रिॲक्ट होतीयस. त्याबरोबर ती म्हणत असते आणखीनही तुमचं काही बोलायचं बाकी आहेच का? त्यावर अर्णव म्हणत असतो अगं तू शांतपणे ऐकून घेशील तेव्हाच तर मी सांगू शकेन ना. ईश्वरी म्हणते मला तुमचं काही घ्यायचं नाही आहे. तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात, फ्रॉड आहात. तुमच्या इतका खोटा माणूस मी आजपर्यंत संपूर्ण आयुष्यात उभ्या माझ्या पाहिलेला नाही आहे. त्यावर मात्र आता अर्णवचा तोल जातो आणि अर्णव म्हणतो हो आहे, मी खोटारड आहे, मी फ्रॉड आहे, मी नालायक आहे, मी सगळी वाईट कामं करतो. बोल काय फरक पडतो तुला? काही फरक पडतो? तुझ्याबरोबर मी काही वाईट केलं आहे का? नाही ना. मग तू का स्वतःचं ओपिनियन तयार करतेस मी चांगला आहे की वाईट आहे ते? नको करूस ना. मी काय सांगतोय ते एकदा शांतपणे ऐकून घे, कदाचित तुलाही माझं मत पटेल. त्यावर मग मात्र आता ईश्वरी जरा शांत होते. तर अर्णव तिला म्हणतो की हे बघ मी तुला आता जे काही सांगणार आहे ते अंजलीताईशी रिलेटेड आहे, पण तू अंजलीताईला थेट काहीही विचारायला जाऊ नकोस. सध्या ती प्रेग्नंट आहे, तिची परिस्थिती खूप नाजूक आहे आणि हे तुलासुद्धा माहिती आहे. तिला वरचेवर चक्कर येत असते, वरचेवर प्रत्येक गोष्टीचा त्रास होत असतो. त्यात जर तिला ही गोष्ट कळली तर तिला आणखीन जास्त त्रास होईल, खूप मोठा धक्का बसेल. त्यावर इशू म्हणत असते म्हणजे नेमकं तुम्ही कशाबद्दल बोलताय, सांगा तरी व्यवस्थित मला. त्यावर अर्णव आता मनात विचार करतो की मी हिला आता सगळं काही खरं सांगून टाकतो, पण त्याला मामाचे शब्द आठवतात की आता ईश्वरीला सगळं खरं सांगण्याची ही योग्य वेळ नाही आहे. त्यामुळे मग अर्णव ईश्वरीला खरं सांगायचं पुढे पोस्टपोन करतो. पण आता ईश्वरीला तर कमिट केलं आहे की काहीतरी सांगायचं आहे म्हणून. मग आता ईश्वरी विचारते की सर काय बोलायचं होतं. त्यावर मग अर्णव आता इशूला सांगायला लागतो की ॲक्च्युली ते म्हणजे मी म्हणजे लग्नाची तयारी वगैरे कशी काय सुरू आहे काय तेच सगळं विचारायचं होतं मागे तुला, पण आता तर आपलंच लग्न झालं तर मग त्याच्याबद्दलच बोलायचं होतं. लग्न तर झालं आहे
पण लग्नानंतरची जी पूजा असते ना ती बाकी आहे, सो आपल्याला ती करायची आहे. त्यावर इशू म्हणते काय पूजा तुमच्याबरोबर, मी नाही करणार आहे. त्यावर अर्णव तिला समजावून सांगतो की घरातले सगळे त्या पूजेसाठी येणार आहेत, त्यामुळे तुलासुद्धा यावं लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे ही पूजा आपल्या दोघांसाठी ठेवलेली आहे, आपल्या दोघांच्या लग्नाची पूजा म्हणून, त्यामुळे नाही बोलू शकत नाही आपण दोघंही. त्यावर मग इशू ही म्हणते की ठीक आहे मी येईन. आणि मग आता इशू ही छान तयार वगैरे होऊन खाली लग्नाच्या पूजेला आलेली असते. आता त्या दोघांचीच पूजा असते, त्यामुळे त्यांना खूप गिफ्ट वगैरे मिळालेले असतात. छान पूजा वगैरे पार पडल्यानंतर अर्णवचे सगळे मित्रमैत्रिणी निघून गेलेले असतात. तर आता अंजली हिच्या मैत्रिणी आलेले असतात. मस्तपैकी सुपारी पान वगैरे त्यांनी खाल्लेलं असतं आणि आता त्यांना बघून अंजलीलासुद्धा गोड पान खाण्याची इच्छा होते. थोडक्यात काय तर तिला डोहाळा लागलेला असतो पान खाण्याचा. मग आता ईश्वरी ही तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिला छान टेस्टी पान बनवून खायला घालते. आता त्याच्यावरून आजी ईश्वरीला ओरडते. अंजलीसुद्धा सांगत असते की मला इच्छा झाली होती आजी म्हणून. त्यावर तिला सगळे ओरडतात. मग अर्णव तिथे ईश्वरीची बाजू घेतो आणि तिला माहिती असलेलीच गोष्ट दिली आहे असं म्हणून तो ईश्वरीला वरती घेऊन येतो. ईश्वरी अर्णवला सांगते हे बघा प्रत्येक वेळेस माझी बाजू घेऊन तुम्ही मला किती प्रोटेक्ट करता ते दाखवून देण्याची गरज नाही आहे. मी स्वतःसाठी बोलायला स्वतःसाठी स्टँड घ्यायला खंबीर आहे. तुम्ही उगाचच्या उगाच सिंपती दाखवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही पक्के कसे आहात ना ते मला व्यवस्थित आता कळून चुकलेलं आहे. हे सगळं तुम्ही मुद्दाम केलं आहे मला माहिती आहे. त्यावर अर्णव म्हणत असतो मुद्दाम का केलं मी हे सगळं? मुद्दाम रिवेंज घेण्यासाठी. चल एक्सेप्ट केलं मी हे सगळं काही मुद्दाम केलं, रिवेंज घेण्यासाठी केलं. पण मला तू एक गोष्ट सांग ना, मी तर रिवेंज घेण्यासाठी केलं पण तुझा राकेश कुठे आहे ग? राकेशजी प्रत्येक वेळेस करत असतेस ना, मग तो राकेश कुठे आहे? तुला ज्यावेळेस पोलिसांनी अटक केली त्यावेळेस कुठे होता तो? आणि ते हॉटेल कसलं आहे नेमकं हे त्याला माहीत नव्हतं का? तो का घेऊन गेला तुला त्या तसल्या थर्ड क्लास हॉटेलमध्ये? त्याबरोबर आता इशू ही म्हणत असते की राकेशजींना माहीत नसेल म्हणूनच त्यांनी मला त्या तसल्या हॉटेलमध्ये नेलं असेल, नाहीतर त्यांनी मला कधीच तिथे नेलं नसतं. त्यावर लगेचच अर्णव म्हणतो अगं वकील आहे ना तो, मग त्याला माहीत नाही का ते हॉटेल कसं आहे काय आहे? तो तुला तिथे घेऊनच का गेला? त्याबरोबर आता इशू म्हणत असते की हे बघा वकील असण्याचा आणि या सर्व गोष्टी माहीत असण्याचा प्रश्नच येत नाही. त्यावर अर्णव म्हणत असतो रेड ह्या शब्दाशी तरी वकिलाचा संबंध येतो ना, मग हे हॉटेल काय लायकीचं त्याला माहीत नव्हतं? त्यावर इशू म्हणत असते की मग तुम्हाला का माहीत नव्हतं? त्यावर अर्णव म्हणत असतो एक्सक्यूज मी, काय विचारते असते जरा विचार कर आणि मग विचार. बिझनेसमन आहे मी, मला ह्या अशा फालतू गोष्टींकडे बघायला ना वेळ नसतो. त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते राकेशजीसुद्धा ना एक उत्तम वकील आहेत, त्यांनासुद्धा ह्या अशा फालतू गोष्टींकडे लक्ष द्यायची गरज नसते. उलट तुम्ही तरी ऐशो आरामात राहिलेले आहात, पण ते लहानपणापासून काटकसरीत जीवन जगलेले. त्यावर अर्णव म्हणतो बरं चल मान्य केलं राकेश खूप चांगला आहे, एक काम कर ना राकेशला फोन कर ना. त्यावर ईश्वरी म्हणते का? त्यावर अर्णव म्हणतो अगं त्याची होणारी बायको होतीस ना तू, तुमचं लग्न ठरलं म्हणून तुम्ही देवदर्शनाला जात होतात ना, मग आपल्या होणाऱ्या बायकोचं लग्न एका दुसऱ्या पुरुषाबरोबर होतं, दुसरा मुलगा एक येतो आणि थेट सांगतो तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून की ही माझी बायको आहे. आता मीडियाचं सोड, मीडियाने विश्वास ठेवला कारण मीडियाला वाटलं की मी सिक्रेटली लग्न केलं, पण राकेश बरोबर तर तुझं लग्न ठरलं होतं, त्याला तर माहिती होतं की तुझं लग्न झालेलं नाही आहे माझ्याबरोबर. मग ज्यावेळेस मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं त्यावेळेस तिथे मीडिया होती, एवढी मोठी बातमी बनली या गोष्टीची, त्याच्यापर्यंत पोहोचली नाही का ही गोष्ट? तू फोन कर ना त्याला, बघ तरी तो फोन उचलतोय का. इशू फोन करते पण राकेश फोन उचलत नाही. मग इशूच्या समोर आता राकेशची खरी हकीकत आलेली असते. तर आता लगेचच इथे आजीला मात्र खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. तिला वाटत असतं की आता लावण्याला कसं समजवू आणि सांगू तरी काय. अर्णवने अचानक ईश्वरीबरोबर असं लग्न का केलं असेल? गुरुजींनी आधीच सांगितलं होतं की ईश्वरी आणि अर्णवची पत्रिका अजिबात जुळत नाही आहे, मग तरीही अर्णवने हा आताताईपणा करण्याची काय गरज होती? तर दुसरीकडे वल्लरी मामीलासुद्धा खूपच जास्त अर्णवचा राग आलेला असतो आणि ईश्वरीचासुद्धा, कारण आता लावण्या ही म्हणालेली असते की एकदा का माझं आणि ARचं लग्न झालं की ARची जितकी प्रॉपर्टी आहे, जो बिझनेस आहे, तो सगळा काही तुम्हाला आकाशसाठी हवा आहे ना, तो सगळा तुम्हाला मी देऊन टाकेन आणि त्यातला पुन्हा AR किंवा मी काहीसुद्धा बिझनेस विचारणार नाही, तो सगळा बिझनेस मी तुम्हाला देऊन टाकेन मामी.
पण आता अर्णवचं आणि लावण्याचं लग्नच झालेलं नाही आहे, त्यामुळे बिझनेस मामीला मिळण्याचा काही प्रश्नच येत नाही. मामीने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी लावण्यालाच मी या घरची सून म्हणून घरात घेऊन येणार, कारण मला माझ्या मुलाचं फ्युचर सिक्युअर करायचं आहे. ईश्वरी, तुझ्या इतकी नालायक मुलगी मी आजपर्यंत पाहिलेली नाही. अगं अशी ना तशी तू आमच्या घरात घुसलीचस, पण मी तुला फार काळ ह्या घरामध्ये टिकू देणार नाही, तू लक्षात ठेव. तर दुसरीकडे आता लावण्या ही खूप जोरजोराने रडत असते, आक्रोश करत असते. ती म्हणत असते की का झालं माझ्याच बाबतीत हे सगळं, कशासाठी? मी मनापासून ARवरती प्रेम केलं आणि ARने काय केलं? त्याने मला फसवलं, मला सोडून दिलं. त्याला असं माझ्याशी वागताना काहीच वाटलं नाही का? का वागला तो माझ्याशी असं? स्वतः म्हणतो ना की तो प्रेम करत नाही म्हणून कोणावरती, तो भावनांमध्ये गुंतत नाही. पण दुसरा जर भावनांमध्ये गुंतत असेल आपल्या, तर मग त्याच्या भावनांचा अपमान करण्याचा अधिकार ARला दिला कोणी? का वागलं तो माझ्याशी असं? माझ्याबरोबर हळद ठरली होती, माझ्या हातावरती त्याचं नाव लिहिलं गेलं आहे, मेहंदी आहे माझ्या हातावरती त्याच्या नावाची, आणि त्याने त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं कोणा दुसऱ्याच मुलीच्या गळ्यात. तर आता इथे मात्र अंजली ताईला सर्व गोष्टींचं खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. ती विचार करत असते की हे सगळं काय घडून बसलं. पण एका अर्थी ती देवाचे आभारसुद्धा मानते की जे झालं ते चांगलंच झालं. अर्णवने लावण्याबरोबर लग्न न करता ईश्वरीबरोबर लग्न केलं, आणि ईश्वरी ही अर्णवला आवडते सुद्धा. थोडक्यात जे घडलं ते चुकीच्या पद्धतीने घडलं, पण जे घडलं ते बरोबर घडलं. याचा अर्थ नियतीच्या मनात सुद्धा हेच होतं, असा विचार आता अंजलीताई करत असते. तर आता मात्र इथे ती विचार करते, पण आजीचं काय? आजी आता काय रिॲक्ट होईल? आणि अर्णवने ईश्वरीबरोबर ज्या पद्धतीने लग्न केलं आहे ते ईश्वरी तरी स्वीकारेल का? आधीच एकतर त्याच्यावरती तिने तिच्या वडिलांचा अपघात घडवून आणल्याचा आरोप केला आहे. आता काय होईल नेमकं मला ना काहीच कळत नाही आहे. त्याबरोबर आता ती राजेशला फोन करायला लागते, पण आता राजेशसुद्धा फोन उचलत नसतो, कारण त्याने फोन बंद करून ठेवलेला असतो. कारण त्याला अर्णवची भीती वाटत असते. त्याला वाटत असतं की जर याने माझा फोन ट्रेस केला आणि मला पकडलं तर मात्र खूप मोठा गोंधळ होईल. कारण राजेशला ही गोष्ट व्यवस्थित माहिती आहे की अर्णव हा सध्या तरी त्याला काही करू शकत नाही, पण जर अंजलीच्या किंवा ईश्वरीच्या जीवावर बेतलं किंवा त्यांच्या चारित्र्यावर बेतलं तर मग मात्र अर्णव त्याला सोडणार नाही. आणि त्यामुळे आता राजेश फोन वगैरे सगळं बंद करून कुठेतरी लपून बसलेला असतो. तर आता इथे अंजलीला राजेशचं सुद्धा टेन्शन यायला लागतं. हे फोन का उचलत नाही आहेत? काय झालं असेल? कुठे अडकले असतील? इथे आज बरोबर मला यांची गरज आहे. जर आज हे इथे असते तर यांनी बरोबर ईश्वरीच्या घरच्यांना सुद्धा समजावून सांगितलं असतं, अर्णवला सुद्धा समजावलं असतं, ईश्वरीला सुद्धा समजावलं असतं आणि आजीला सुद्धा समजावलं असतं. पण बरोबर हे यावेळेस नाही आहेत. मग आता ही विचार करते की कदाचित हे कुठल्या तरी महत्त्वाच्या कामात अडकले असतील. मीच यांना मेसेज करून सगळं कळवते, आणि मग आता घरात जे जे काही घडलेलं असतं तो सगळा मेसेज अंजलीताई आता तिच्या नवऱ्याला व्हॉईस नोट थ्रू पाठवते. नवरा म्हणजेच कोण? राजेश उर्फ राकेश. आता तो सगळा मेसेज बघतो आणि म्हणत असतो, बापरे, याचा अर्थ घरात खूपच जास्त राडा झालेला आहे आणि आता ईश्वरीसुद्धा अर्णवच्या घरीच राहणार आहे. त्यामुळे मग आता मात्र मला तिकडे फिरकायला सुद्धा नको, आणि आता मला खरोखर थोडे दिवस कुठेतरी गायब व्हावं लागेल. पण मी आता जाऊ तरी कुठे? अर्णव काहीही करेल, आकाश पाताळ एक करेल, पण मला शोधून काढेलच. काहीही झालं तरी मला आता अर्णवच्या हाती लागायचं नाही आहे. जर यावेळेस मी त्याला सापडलो तर तो मला जिवंत ठेवणार नाही, कारण यावेळेस त्याच्या प्रेमावरती धोका आला होता. त्यामुळे मला आता काहीतरी मार्ग या सगळ्यातून काढावाच लागेल. कुठे जाऊ, कुठे लपू, कोणाकडे जाऊ, असा सगळा विचार आता राजेशच्या डोक्यामध्ये सुरू झालेला असतो. मग तो लगेचच अंजलीला मेसेज करून सांगतो, राणी सरकार, तुम्ही काही काळजी करू नका, मी एका महत्त्वाच्या कामासाठी थोडे दिवस बाहेर आहे, पण मी तिकडे आलो की सगळं काही व्यवस्थित करेन. मी ईश्वरीसोबत सुद्धा बोलेन, अर्णव सोबत सुद्धा बोलेन, आजींबरोबर सुद्धा बोलेन. तर आता अर्णव म्हणत असतो, बरं सगळं सोड, त्याला तुला गुंगीचं औषध देण्याची काय गरज होती? तुला चक्कर येत होती हे तर तुला मान्य आहे ना. ते लॉज फालतू होतं हे त्याला माहीत नव्हतं. तो तुला सोडून गेला, काहीतरी महत्त्वाचं काम असेल हे सुद्धा मी स्वीकारतो. त्याच्या मोबाईलची चार्जिंग संपली असेल किंवा त्याच्या मोबाईल पाण्यात पडला असेल, XYZ काहीतरी झालं असेल म्हणून त्याचा मोबाईल बंद पडला असेल. चल, मी सगळ्या गोष्टी अग्री करतो, पण मला एका प्रश्नाचं उत्तर दे, त्याने तुला गुंगीचं औषध का दिलं? यावर मात्र आता इशूकडे काहीच उत्तर नसतं. अर्णव म्हणतो, याचा अर्थ त्याला काहीतरी वेडवाकडं करायचं होतं म्हणूनच ना. इशू गप्प बसते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.